चला सामन्याला करूयात आपण सुरुवात. स्ट्राइक इन वरती सूरज पवार, नॉन स्ट्राइक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय विशाल. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल सूरज पवारला बीट करून चाललाय. 22 ची एक सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. सूरज पवारचा कॅच इथे खाली पडून देणार नाहीयेत, कारण की माहिती आहे खेळाडू किती महत्वाचा आहे. पकडलाय त्याचा कॅच, फसवलं गेलं गोलंदाजाने. चकवा दिला सूरजला. सूरजचा चुकीचा फटका आणि त्याच्यावरती तो लटकला. भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. यष्टांच्या पाठीमागून राहुलने प्रयत्न केला, राहुलचा प्रयत्न यशस्वी. सागर नाही, सनी नाही आज. नाही, सागरचा बर्थडे कुठे गेलाय बाहेर आणि सनी पण गेलाय. ओहो, हा बॉल आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. जयेश मराठे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पुढे येऊन भिरकवायचा प्रयत्न. भरपूर चांगला बॉल आपण पाहतोय. इथे देखील प्रचंड वेग, बॅटची आतली कडा, इनर एज आणि त्यानंतर बॉल गेला भूषंगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथे मिळते. सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2च्या घरामध्ये. 2 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल. सूरज पवार स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर जयेश मराठे गेला, त्यांना धुरा सांभाळायची आहे, परंतु हा बॉल त्यांच्यापासून लांब ठेवला. बॅकफुटला सरून खेळायचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल पडल्यानंतर कट झालाय. त्याने काटा बदललाय आणि बॉल निघून गेला निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, अशोक प्रयत्न करेल, नाही, त्याच्या आवाक्या बाहेर होता बॉल. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल मिळते. 3च्या घरामध्ये धावफलक. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद. टीम इमानाई देवी स्पोर्ट्स अमरक संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 3च धावा आल्या या षटकामधून. एक विकेट आला. भरपूर चांगली ओव्हर आपल्याला बघायला मिळाली 1 नंबरची, जिथे अक्षयने हे षटक हाताळलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये राहुल आलाय. ओहो, हा फटका वेगाने खेळायचा होता. यष्टीरक्षक पाठीमागे, चांगला प्रयत्न. सुरक्षित आहे खेळाडू. समोरून आपण कॅमेरा फोकस करतो, तिथून दादा दिसणार नाही रिव्ह्यू मध्ये, कारण की फलंदाज तिथे मध्ये उभा आहे.
विकेट किपर मोमेंट तिथे दिसत नाहीये, तर खेळाडू सुरक्षित आहे असंच आम्ही सांगू शकतो. डॉट बॉल. पहिलाच बॉल राहुलचा अगदी योग्य टप्प्यावरती होता, वेग देखील भरपूर होता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. अमरक संघासोबत खेळ करत असताना चांगली बॉलिंग करणं फार गरजेचं आहे, कारण की अमरक संघ वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये टॉप संघांमध्ये एक मानला जातो. यावेळेस बॅटची वरची कडा बॉल जाईल पुनःशाडी झोन मध्ये. सिंगलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकही डबल किंवा एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. जिथे सूरज पवार बाद झाला, कुठेतरी संघाची आशा निराशा झाली. 4 षटकांची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये अवस्था थोडी खराब. दुसऱ्या षटकामध्ये देखील राहुल आपली बाजू सांभाळून ठेवते, परंतु विशालचा हा बॉल, विशाली टोला, बॉल निघून जाईल 6 धावेंसाठी सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न भरपूर चांगला रवीचा, परंतु रवी चेंडू हातामध्ये घेऊन असताना सीमारेषेच्या पलीकडे गेला. अप्रतिम प्रयत्न रवीचा, परंतु त्याला यश मिळत नाहीये. प्रयत्न भरपूर चांगला होता. आडव्या बॅटने हा देखील फटका भरपूर चांगला आहे. आता अशोक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. अशोकने पकडलाय झेल आणि संपवलाय विशालचा खेळ. एक षटकार आल्यानंतर विशाल बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश अक्की माने. एक मोठा फटका जरूर आपल्याला बघायला मिळाला बऱ्याच वेळानंतर. दहा धावा धावपलकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वातावरण मैदानाच्या आतमध्ये भरपूर शांत आहे. सावली आली आहे, ऊन कुठेतरी दूर झाले आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल लवकर ट्रॅव्हल होत नाही. हे निसर्गाचं अनोखं दृश्य, आणि त्या अनोख्या दृश्यामध्ये बॉल इतका चांगला ट्रॅव्हल होत नाही. हो, पुढे येऊन सरसवायचा होता, बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव, अक्कीला समजला नाही हा बॉल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. राहुल फडकर आतापर्यंत वर्चस्व गाजवते फलंदाजांवरती. एक षटकार आल्यानंतर त्याचा कमबॅक आपण पाहिला. एक बॉल बाकी आहे सर, डेड बॉल आहे. सोडून दिलाय. इथे वाईट बॉलचा इशारा जरूर आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वाईट +1 अशा 2 येतील. कमी गतीचा बॉल, फटका भरपूर चांगला आहे. बॉल अगदी वेगाने निघून जाईल स्ट्रेट हिटला सीमारेषेच्या पलीकडे. जयेश मराठेंच्या बॅट मधून येतोय गगनाला गवसणी घालणारा, उत्तुंग भरारी घेणारा षटकार. चेंडू सीमारेषा पार. भरपूर चांगला स्ट्रोक. जितक्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला तितक्याच वेगाने त्यांनी फटका खेळलाय. 18 धावा धावपलकावरती. जो धावपल्ला कुठेतरी थांबला होता तो पुढे आला. धावफलकाला आकार आणि उकार आणि गती मिळाली. आडव्या बॅटने आणखीन एक बॉल निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या. या षटकाला सुरुवात झाली. सुरुवातीचे चेंडू भरपूर चांगले होते, परंतु शेवटी राहुल महागडा ठरलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीअखेर धावफलकावरती धावा 24. 2 गडी बाद. टीम मानाई देवी स्पोर्ट्स अमरग.
अरुण. ओव्हर नंबर 3 मध्ये अरुणच्या पहिल्याच बॉल वरती बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. चार धावेंसाठी चौकार. भरपूर चांगला फटका. च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती. हो, हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, वेगाने फेकी करेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे चुकला जातोय. चेंडू पाठीमागे चाललाय, बॅकअप आहे तिथे तैनात. एक सिंगल आली या बॉल वरती. हो, कमी गतीचा बॉल कट झालाय. बॉल निघून गेलाय. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अमरक टीम प्लीज थोडस पाठीमागे उभं राहा, कारण तिथे जर प्रयत्न राहिलाच क्षेत्ररक्षकाचा तर तिथे अडथळा त्याला होऊ शकतो. बॅकफुटला जाऊन प्रयत्न अप्रतिम जयेश मराठीचा, परंतु राहुल तिथे तैनात होता. कॅच ड्रॉप झालाय. एक सिंगल. अकिमाने थांबला एका धावेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याचा नव्हता. एक सिंगलच आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावरती. 30च्या घरामध्ये गेला धावफलक. चार चेंडूचा खेळ झालाय. अजून 2 बॉल असतील ओव्हर नंबर 3 चे. अरुण आहे बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले. त्याने एकही मोठा फटका या षटकामधून एक चौकार आलाय. त्यानंतर त्याने चांगलं थांबवलंय. फुलटॉस बॉल अक्कीमानेसाठी. अक्कीमानेने भिरकावलाय. बॉल निघून गेला सीमारेषा पार. आर पार षटकार. काय फटका होता आपलातून. पूर्णपणे जर का आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला हा फटका निघून गेला. लोअर फुलटॉस होता. टप्प्यावरती आला. टप्पा न पडून देता बॅट अगदी वेगाने स्विंग झाली. क्लास होता या फटक्यामध्ये. भरपूर क्लास आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक पायामधला बॉल खेचून मारलाय. हा देखील बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 42 धावा धावफलकावरती. तीन षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 धावा धावफलकावरती. टीम मानादेवी स्पोर्ट्स अमरक संघाचा धावफलक आपण पाहते. पहिल्या षटकामध्ये थांबलेला धावफलक कुठेतरी पुढे आला आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्च झाल्या. ओव्हर नंबर 4 मध्ये अशोक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, खोल्या टप्प्याचा बॉल सटीक यॉर्कर काठी काढली आहे. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एसटी वाकवली गेली, झुकवली गेली, सपाट झाली आहे जमिनीलगत. भरपूर चांगला चेंडू पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. ब्रह्मास्त्र जे अशोकने बाहेर काढलं, सरळ फेकून दिलं या स्टँड वरती.
हो, आणखीन एक सटीक सटीक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव तिथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ बाकी आहे उर्वरित पहिल्या डावामध्ये. सोडून दिलाय. ओळखला होता निलेशने. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. एक सिंगलने धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 43च्या घरामध्ये. 43 धावा धाव फलकावरती. कोलडब्याचा बॉल दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेकी करतील. तोपर्यंत एकच सिंगल अक्की मानेला स्ट्राईक वरती जायचं होतं, तो गेलाय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावामध्ये. नो बॉलचा इशारा. चेंडू हवेमध्ये. बॉल इथे निघून गेला. 4 धावींसाठी चौकार. 9+4 अशा 5 धावा या बॉल वरती अंकित केल्या जातील. 5ने धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 48च्या घरामध्ये. 48 धावा धाव फलकावरती. 49 धावा धाव फलकावरती. फ्री हिट आहे. आकाश माने स्ट्रायकेन वरती. चांगले फटके आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जरूर आलेत. फ्री हिटचा बॉल. भरपूर वेग होता. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दोन धावा या बॉल वरती अगदी वेगाने पूर्ण केल्या. 51 धावा धाव फलकावरती. आणि शेवटचा बॉल. दोन बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 2 अवांतर चेंडू या षटकामधून आले. हा फटका अख्खी मानेचा आपण पाहतोय. अफलातूने निघून जाईल स्ट्रेट हिटला. बॉल सीमारेषा पार. हवाई हल्ला. टाटा बाय बाय केलंय. क्षेत्ररक्षकाला त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषेच्या पल्याड. काय फटका होता. येऊन दिल्या बॉलला स्वतःपर्यंत. शेवटी बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. षटकार. 57 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील मोठा फटका आपण पाहतोय. आणि हा बॉल चांगले फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहतोय. चेंडूला पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ढकललंय. शेवटच्या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. एकोणसाठ धावा धाव फलकावरती. आणि 60 धावांचं टार्गेट आता सेट झालंय. 60 धावा बनवायचे आहेत. टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशिवाडी संघाला चेंडू त्यांच्याकडे असणार आहेत 24. भरपूर चांगली बॅटिंग राहिली अंबरक टीमची. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा होत्या. कुठेतरी वाटलं होतं की हा सामना लो स्कोरिंग होणार की काय, परंतु नाही. बॅटिंग करत असताना प्रत्येक खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या चांगल्या गोलंदाजांविरुद्ध कडे प्रहार केले आणि धावफलक इथपर्यंत नेऊन ठेवलाय. आता 60 बनवायचे आहेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशिवाडी संघाला 24 बॉल मध्ये.
चला लगेच मॅच चालू करा. अक्षय आणि राहुल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. भले 60 धावा जरूर लगावल्या धावफलकावरती, परंतु सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशिवाडी टीम पण काय कमी नाहीये. 10 नंबर पर्यंत फलंदाज या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. चला मॅच चालू करा. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 60 धावांपर्यंत जायचं आहे. आडव्या बॅटने हा चेंडू हवेमध्ये आहे. गवळेश्वर क्रिकेट क्लब झंझरवाडी संघाचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालं. तुमचं देखील स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली अक्षय घाणेकरच्या बॅटमधून. ते अक्षय आणि राहुल ही सलामीची जोडी भरपूर महत्वाची आहे. यांना पूर्ण 4 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत. आणि कालच्या दिवसापासून या स्पर्धेमधला एक इतिहास जरूर सांगतो. जो संघ चेस करायला गेलाय त्याला भरपूर मेहनत करावी लागली आहे. टार्गेट देत असताना अनेक संघांनी बाजी मारली, परंतु असे मोजके संघ आहेत ज्यांनी टार्गेट चेस केलाय. नितीन पाटील बऱ्याच दिवसानंतर आज मैदानावरती त्यांना आम्ही पाहतोय. आडव्या बॅटने अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होते. डीपला प्रोटेक्शन आहे. सूरज पवार उचलून फेकेल. एका धावेवरतीच थांबले. रिस्क घेतली जात नाहीये. एक सिंगल. दोन चेंडूंचा खेळ झालाय. 2 बॉल 2 रन समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला लगेच फिल्डिंग सेट करा. राहुलचा हा बॉल राहुलने भिरकावून दिला डीप मिड विकेटला. बॉल निघून गेला 6 धाब्यांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक. पहिलाच बॉल इथे जर का पाहिलं तर राहुलने डिफेंड केला होता. एक सिंगल काढली होती, परंतु त्यानंतर आता ओळखलं गोलंदाजाला आणि त्याच्यावरती केला प्रहार. 8च्या घरामध्ये धावफलक. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. सूरज पवार धावेल. चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल निघून जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अगोदरच्या बॉलवरती षटकार, या बॉलवरती चौकार. 10 धावा या 2 बॉलवरती जरूर आल्या. धावफलक पुढे सरकेल. 4 ने जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग अजूनही करावी लागणार आहे. खोलडा पैसा बॉल खोदून काढलाय. बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल.
शेवटचा बॉल इथे बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने अक्षय घाणेकरच्या बॅट मधून हा टोला. 6चा फटका, षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक. ज्या धावेंची गरज होती शेवटच्या बॉलवरती त्या धावा जरूर आल्या. चौकार आहे. 4ने धावफलक पुढे सरकले. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 17 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. चला जास्त वेळ घेऊ नका. फुल टॉस बॉल राहुल साठी. राहुल आडव्या बॅटने खेळलाय. सूरज पवार तिथे एक सिंगलच देणार आहे. फटका भरपूर चांगला आहे. गॅप तिथे फार मोठी आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय. टप्पा टप्पा घेत असताना वैभव बॉलच्या पाठीमागे आहे. वैभव पोहोचू शकला नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. बावीस धावा धावफलकावरती. हो स्विच हिटचा प्रयत्न अक्षयचा, परंतु वेग भरपूर होता या बॉलवरती. बॉल प्रचंड वेगाने निघून गेला. निर्धाव. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे. बॅटिंग करत असताना औदाचीवाडी टीम देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. हा फटका आपण पाहतोय. पिकअप स्ट्रोक पूर्णपणे बॉलच्या पिचिंग पर्यंत जाऊन हा फटका खेळलाय अक्षय घाणेकर. त्याच्या बॅट मधून आलाय गगनाला गवसणी घालणारा हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. बॅटची पुढची टॉप पेज आपण पाहिली. त्यानंतर बॉल गेला डी झोन मध्ये. एक सिंगल. 5 चेंडूचा खेळ झालाय. 29 धावा धावफलकावरती. या बॉलवरती धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. हा बॉल अक्की माने कशा पद्धतीने हाताळणार आहे. चेंडू हवेमध्ये उंच गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न करणार. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा आल्या त्याच्यावरती. कॅच ड्रॉप. महत्वपूर्ण खेळाडूचा झेल हातामधून खाली निसटला.
आणि त्याच्यावरती 2 धावा आल्या. 2 ने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 31च्या घरामध्ये. 31 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 29 धावींची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा 29 धावा 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याचबरोबर टीम GT ॲडव्हेंचरचे प्रमुख लीडर हरीश पवार यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालं. मी त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. कैलास असे अण्णासाहेब पटेल पाटील 2026 पर्व क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. आडव्या बॅटने फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. वैभव तिथे प्रयत्न करतोय. उलटा झेल. नो मॅच लँड मध्ये गेला बॉल. उचलून फेकी करेपर्यंत धावा तिथे पूर्ण केल्या 2. या हरीश पवार आपल्याला आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. कमी गतीचा बॉल डोळ्याच्या समोरून चाललाय टाटा बाय बाय करत. भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्रीकांतची. हो फटका चांगला. गॅप मध्ये सूरज पवार तिथे तैनात आहे. विशाल आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चौतीस धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा थांबवल्या श्रीकांतने. 3च धावा आतापर्यंत दिल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू हवेमध्ये. सॅम आहे तिथे. सॅम धावतोय. प्रयत्न करेल. त्याच्यापासून थोडासा लांब होता चेंडू. एकच सिंगल. 2 धावा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. 2 ने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 36च्या आकारामध्ये. 36 धावा धावफलकावरती जोडल्यात. 8 बॉल अजूनही बाकी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची वरची कडा. बॉल डी झोन मध्ये. एक सिंगल. पाच चेंडूंचा खेळ झालाय. सात मध्ये बनवायचे 23. फटका चांगला. आडव्या बॅटने खेचून मारलाय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबींसाठी अक्षय घाणेकरच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सहा मध्ये आता 17ची गरज आहे.
एक सिंगल आली या बॉल वरती. लव पाच मध्ये बनवायच्या 16. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 असतील मोफतच्या. पाच मध्ये बनवायचे आहेत 14. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटने हा फटका खेळायचा होता. अक्षय घाणेकरने चुकी केली आहे. चार मध्ये बनवायचे आहेत 14. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 14 धावा. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. आजच्या दिवसातील हा फटका आपण पाहिला तर इथे फसलाय. मानवी अडथळा तिथे मध्ये आला. नशीब खराब आहे. पंच या बॉल वरती धावा असतील 2. तीन मध्ये बनवायचे आहेत 12. फटका चांगला आहे. गॅप तिथे आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरज पवार चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. हा फील्ड भरपूर स्ट्रॉंग आहे. परंतु खेळाडू इथे सुरक्षित आहे. 2 ला बनवायचे आहेत 10. त्याचबरोबर जीटी ऍडव्हेंचरचे प्रमुख लीडर आयुषदा पवार यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. नुकताच त्यांना BMC सर्टिफिकेट देखील मिळालं. बेसिक माउंटन कोर्स त्याने केला आणि त्याला यश मिळालं. त्याच्यामध्ये त्याचे एक स्वप्न होतं, ते स्वप्न देखील पूर्ण झालं आणि असाच भरपूर पुढे जात राहणे, तुझ्या प्रयत्नांना यश मिळो हीच आई विठलाई देवी चरणी मी प्रार्थना करतो. मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदर सत्कार मान सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊया. मी विनंती करतो सुरेश झंझाळ आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करायचा आहे. दोन चेंडू आणि 10ची गरज आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. काटा किर लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण घेऊन जाणार आहे ही मॅच. लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. बॉल गॅप मध्ये निघून गेला. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. प्रयत्न अप्रतिम परंतु चेंडूला अडवू शकले नाही. बॉल निघून गेला. जमिनीला गुदगुल्या करत 4 धाब्यांसाठी आणि आता 1 मध्ये बनवायच्या 6. आजच्याच दिवसामध्ये 1 चेंडू 6चं समीकरण असताना वागजा 11 आंबावडे संघ या मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय. प्रसाद सुर्वेने तो षटकार ठोकला होता. आता आकाश घाणेकर आहे त्याच्या समोर लव आहे. कोण घेऊन जाणार हा सामना. सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदा शिवाडे की मानाई देवी स्पोर्ट्स आंबग. 1 चेंडू 6ची गरज आहे.
एक चेंडू 6ची गरज असताना हा बॉल निर्धावे सोडला अक्षयनी, त्याला समजलाच नाही, मॅच सोडलीये. हार इथे पचवावी लागणार आहे. पटका खेळला असता, काही ना काही झाला असता, परंतु अक्षयनी सोडला. अक्षयला ओळखता आला नाही आणि सामना हातामधून निसटला. मॅच चुरशीची झाली, भरपूर चांगली झाली. टीम मानाय देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ विजयी झाला. अभिनंदन. खेळ सिद्धिविनायक स्पोर्ट्स सावदाशीवाडी संघाचा देखील अप्रतिम होता, परंतु हार त्यांना आता स्वीकारावी लागते. हरकत नाहीये, खेळ तुमचा देखील भरपूर